राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला ओबीसींचा विरोध, कळवण तहसीलदारांना निवेदन. कळवण तालुक्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या GR नुसार मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून त्या विरोधात हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले की मुख्यमंत्री यांनी ओबीसींच्या जागांमध्ये हस्तक्षेप करून मराठा समाजाला आरक्षण देणे अन्यायकारक आहे. आधीच ओबीसी समाज शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असून त्यात आणखी अन्याय होईल, त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा. समता परिषदेचे तालुका अध्यक्ष शशिकांत बागुल, समता परिषद तालुका अध्यक्ष ज्योती गांगुर्डे, शहर अध्यक्ष मंदाकिनी खैरनार यांच्या नेतृत्वाखाली उत्तमराव शेवाळे, प्रकाश खैरनार, बाळासाहेब शेवाळे, कैलास पाटील, दुर्वास मोहन, वसंत मोहन, कौतिक गांगुर्डे, संजय शेवाळे, दिलीप शेवाळे, प्रवीण खैरनार, हरिदास गांगुर्डे, राहुल गांगुर्डे आदी ओबीसी समर्थक कार्यकर्ते यासह जिल्हा महिला प्रतिष्ठानचे अध्यक्ष, जीवा महाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत हिरे, प्रवीण हिरे, गणेश चित्ते यांनी देखील तहसीलदार कळवण यांना निवेदन सादर केले. प्रतिनिधींनी हे निवेदन दिले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ओबीसींच्या हक्कावर कुणीही गदा आणू नये अशी ठाम भूमिका घेतली. लोकशाही 18 न्यूजसाठी वृत्त संपादक तुषार बर्डे. आणि सरकार दरबारी ओबीसींचा नक्कीच विचार व्हावा, ओबीसींचं आरक्षण टिकावं आणि राजकीय आरक्षणामध्ये कोणाची घुसखोरी होऊ नये ही काळजी घेतली जाईल असं मला आजच्या प्रसंगी वाटतं. आणि आपले सर्व ओबीसी बांधव, समता परिषदेचे सर्व कर्मचारी आणि कार्यकर्ते आज आपण सर्व एकीने हे निवेदन देणार आहोत. आणि मला वाटतं की ओबीसी एकजुटीचा हा नक्कीच विजय होईल अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो.